नमस्कार, मी समृद्धीज किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत श्रावणी सोमवार स्पेशल गव्हाची खीर। त्यासाठी इथे मी जे साहित्य घेतलेले आहे ते आपण बघूया। इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, थोडीशी मनुके आहे, इथं 7-8 इथं बदाम कापून घेतलेले आहे मी, त्याचप्रमाणे 7-8 काजू पण कापून घेतलेले आहे। इथं ही वेलची पूड आहे, त्याच्यातून आपण पाहिजे तेवढी खिरीला टाकणार आहोत। हे गावरान तूप आहे। इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी इथं भरडा घेतलेला आहे। हा भरडा आता आपण गव्हाचा जो भरडा असतो ना, जो रेडीमेड मिळतो दुकानात, किराणा दुकानात, तोच आम्ही इथं भरडा घेतलेला आहे। तो आपल्याला आता कुकरला शिजवून घ्यायचा आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाचा भरडा मी इथं शिजवून घेऊन दूध टाकून चांगला घोटून घेतलेला आहे। आता आपण हाच इथं खिरीला वापरणार आहोत। चला तर मग आपण खिरीसाठी इथं आपण आधी तूप टाकून घेणार आहोत। गावरान तूप आपण इथं वापरलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हे बदाम याच्यात चांगले तळून घेणार आहोत। छान असा चॉकलेटी रंग येईपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे नंतर असे भाजलेले खिरीत टाकल्यानंतर खूप छान टेस्ट लागते याची, आणि जास्त असे नरम होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे चांगले आधी भाजून घ्यायचे। आपण हे काढून घेणार आहोत तुपात भाजलेले बदाम। नंतर आपण इथं काजू तुपात चांगले भाजून घेणार आहोत। काजूच्या नंतर आपण इथं खोबऱ्याचे काप आहे ते लाल होईपर्यंत चांगले तुपात परतून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला जे आपण घोटून ठेवलेलं आहे ते गव्हाचं भरड्याचं खिरीसाठी, ते याच्यात टाकून घ्यायचंय लगेच। छान असा लाल रंग होईपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचंय। खिरीत असं खमंग लागतं मग नंतर ते, त्याच्यासाठी छान भाजून घ्यायचंय। आता याच्यात मी ते घोटलेलं याच्यात सगळं टाकून घेणार आहे। हे जे घोटून ठेवलेलं होतं भरड्याचं ते मी याच्यात टाकून घेतलेलं आहे। छान असं मिश्रण आपलं झालेलं आहे मस्त खिरीचं। हे मिश्रण मी आता याच्यात टाकलेलं होतं घोटलेलं, ते छान असं पातळ झालेलं आहे। याच्यात आपण आता ते काजू बदाम जे भाजून घेतलेले होते तुपात ते टाकणार आहोत, काजू बदाम आणि मनुके। त्याच्यानंतर वेलची पूड टाकणार आहोत आपण थोडीशी। साखर घेतली होती आपण 1 वाटी, ती पण याच्यात आपण टाकून घेणार आहोत। व्यवस्थित हलवून याला आपल्याला एक उकळ घ्यायची आहे। आता आपल्या खिरीला इथे छान अशी उकळ आलेली तुम्ही बघू शकता। मस्त अशी ड्रायफ्रूट युक्त आपली खीर तयार झालेली इथं। चला तर मग मंडळी, इथं आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।